मागी गणपती देवाचा जन्मदिवस. पौराणिक व भावनिक कथा. त्या दिवशी कैलास पर्वतावर एक वेगळंच शांत वातावरण होतं. आकाश निळं, वारा मंद आणि पार्वती देवींच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होतं. पार्वती देवी स्नानासाठी गेल्या आणि त्यांनी आपल्या अंगाच्या उटण्यापासून एक लहानसा मुलगा तयार केला. त्याच्या कपाळावर हात ठेवत म्हणाल्या, "तू माझा पुत्र आणि माझा रक्षक आहेस." तो मुलगा द्वारावर उभा राहिला. थोड्याच वेळात भगवान शंकर आले, पण द्वारावर उभ्या असलेल्या त्या मुलाने त्यांना आत जाण्यापासून थांबवलं. क्रोधात येऊन शंकराने त्या बालकाचं मस्तक छिन्न केलं. पार्वती देवींचा आक्रोश संपूर्ण सृष्टीत पसरला. देव घाबरले. शंकराने पश्चाताप केला, आदेश दिला, "समोर जे पहिले जीव दिसेल त्याचं मस्तक आणा." तो जीव होता हत्ती. त्या बालकाला हत्तीचं मस्तक लावण्यात आलं आणि त्या क्षणी गणपतीचा जन्म झाला. पार्वती देवींच्या आनंदाश्रूंनी पृथ्वी पावन झाली. शंकर म्हणाले, "आजपासून कोणतंही कार्य तुझ्या पूजेविना पूर्ण होणार नाही." तो दिवस होता माघ शुक्ल चतुर्थी. मागी गणपतीची सुरुवात इथूनच झाली. हा दिवस म्हणजे उत्सव नाही, देवांचा जन्मदिवस म्हणूनच याला म्हणतात. गणेश जयंती, मागी गणपती. धार्मिक महत्त्व. भाद्रपदातील गणपती लोकांचा उत्सव. मागी गणपती देवांची पूजा. माघ महिन्यात केली जाणारी गणपती पूजा 10 पट फल देते असं शास्त्र सांगतं. या दिवशी पूजेला गणपती संकट दूर करतो, बुद्धी देतो, आयुष्याला दिशा देतो. उपासना कशी करतात मागी गणपतीला? पहाटे स्नान, गणपती स्थापना, दुर्वा, मोदक, लाल फूल. गणपती अथर्व शीर्ष पठण. एक मंत्र विशेष मानला जातो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. माघ महिन्यातील प्रत्येक संकष्टी चतुर्थी संकटावर मात करण्याचं व्रत आहे. लोक उपवास करतात. चंद्रदर्शनानंतर उपवास सोडतात. म्हणतात, जो माघात गणपतीची भक्ती करतो त्याच्या आयुष्यात अडथळे टिकत नाहीत. मागी गणपती आपल्याला शिकवतो, देव बाहेर नसतो, तो आपल्या श्रद्धेत असतो. जो शांतपणे निष्ठेने गणपतीची पूजा करतो त्याचं आयुष्य आपोआप सुखकर होतं. गणपतीची स्थापना. मूर्ती नव्हे, देवाला घरी बोलावणं. सकाळची वेळ, घरात शांतता. पण त्या दिवशी घर फक्त घर नाही, ते देवाचं स्थान म्हणतात. तांब्याचा कळश आणि घरात पहिल्यांदा शब्द उच्चारला, ओम गण गणपतये नमः, त्या क्षणी गणपती घरात येतो. गणपतीची स्थापनेची पौराणिक कथा. पुराणात सांगितलं आहे, पार्वती देवी जेव्हा गणपतीला घरी बसवलं तेव्हा त्यांनी फक्त मूर्ती ठेवली नाही, स्वतःचा पुत्र घरी आणला. म्हणूनच गणपतीची स्थापना म्हणजे शोभा, सजावट, देवीला आपुलकीनं घरी आमंत्रण. गणपतीची स्थापना कशी करावी? शुद्धता. पहाटे स्नान, स्वच्छ कपडे, घर पवित्र करणे. जागेची तयारी. उत्तर किंवा पूर्व दिशेला पाट, लाल पिवळं वस्त्र, तांब्याचा कलश. मूर्ती स्थापना. मातीची मूर्ती सर्वोत्तम. मूर्ती हळूच ठेवताना मनात प्रार्थना, प्राणप्रतिष्ठा. मंत्र, ओम गण गणपतये नमः 21 वेळा. या क्षणी मूर्तीत देवत्व जागृत होतं. पूजेसाठी लागणाऱ्या गोष्टी: दुर्वा, लाल फुलं, मोदक, दिवा, अगरबत्ती, पाणी. स्थापनेचा कालावधी. मागी गणपती 1, 3 किंवा 5 दिवस. भाद्रपद गणपती 5, 7, 10 दिवस. पण श्रद्धा महत्त्वाची, दिवस नाही. गणपती स्थापनेचं धार्मिक महत्त्व. घरात सकारात्मक ऊर्जा येते, अडथळे दूर होतात, कुटुंबात शांतता आणि एकोप्याची भावना वाढते. शास्त्र सांगतं, ज्या घरात गणपतीची स्थापना होते तिथे विघ्न थांबत नाही. गणपती बसवताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, मूर्ती छोट्या असू दे, पण श्रद्धा मोठी असली पाहिजे. गणपतीला दुर्वा का वाहतात? शास्त्र सांगतं, गणपतीसमोर सगळं अर्पण करता येतं, फूल, हात, मोदक. पण एक गोष्ट अशी आहे ज्याशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते, दुर्वा. का बरं? पौराणिक कथा. दुर्वा आणि गणपती. खूप पूर्वीची गोष्ट. एकदा पृथ्वीवर अनलासूर नावाचा राक्षस उत्पन्न झाला. त्याचं शरीर प्रचंड उष्णतेने पेटलेलं होतं. जिथे जाईल तिथे आग, नाश, विध्वंस. देव घाबरले. ते थेट गणपतीकडे गेले. गणपती अनलासुराशी लढले आणि त्याला गिळून टाकलं. पण तो राक्षस आतून इतका उष्ण होता की गणपतीचं शरीर तापू लागलं. देव काय करावं हेच कळेना. तेव्हा पृथ्वी देवी
देवी पुढे आली आणि म्हणाली, दुर्वा अर्पण करा. दुर्वा गणपतीला अर्पण केल्या आणि गणपती शांत झाले. शरीरातील उष्णता कमी झाली. सृष्टी वाचली. तेव्हापासून दुर्वा गणपतीची अतिशय प्रिय झाली. शास्त्रीय आयुर्वेदिक कारण. शास्त्र सांगतं दुर्वा म्हणजे थंड गुणधर्म, शांत करणारी, सकारात्मक ऊर्जा वाढवणारी. गणपती तेज, ऊर्जा, बुद्धी. दुर्वा दुर्वा शांती, संतुलन. दोघांचं मिलन म्हणजे परिपूर्णता. दुर्वा 21 का? शास्त्रात सांगितलं आहे 21 दुर्वा 21 तत्वांचं प्रतीक. मन, बुद्धी, अहंकार, पंचमहाभूत, इंद्रिय संयम. म्हणजे गणपती समोर दुर्वा वाहताना आपण आपलं मन, विचार आणि विकार अर्पण करतो. दुर्वा वाहताना काय म्हणावं? प्रत्येक दुर्वेसोबत मनात किंवा ओठांनी ओम गणपते नमः हा मंत्र म्हटला जातो. तर पूजा अधिक फलदायी होते. धार्मिक संदेश. दुर्वा आपल्याला शिकवते लहान असले तरी पवित्र असलं पाहिजे. जसं दुर्वा साधी तसंच भक्ताचा मनही साधा असावं. म्हणूनच गणपतीला सोने नको, श्रद्धेची दुर्वा पुरेशी आहे. गणपतीला लाल फूल, जास्वंद का वाहतात? शास्त्र काय सांगतं? गणपतीसमोर अनेक फुलं असतात, पण एक फूल असं आहे जे पाहतात पुजाऱ्याचं हात आपोआप पुढे जातं. लाल जास्वंद. बरं, पौराणिक कथा. गणपती आणि जास्वंद. एकदा कैलासावर देवांची सभा भरली होती. सगळे देव आपली शक्ती, वैभव, अस्त्र दाखवत होते, पण गणपती शांत बसले होते. पार्वती देवींनी विचारलं, बाळा, तू काहीच का दाखवत नाहीस? गणपती हसले आणि म्हणाले, आई, माझी शक्ती बाहेर नाही, ती अंतःकरणात आहे. तेव्हा पार्वती देवींनी त्यांच्या कपाळावर लाल जास्वंदाचं फूल ठेवलं. त्या क्षणी गणपतीच्या कपाळावरचं तेज संपूर्ण सृष्टीत पसरलं. तेव्हापासून लाल जास्वंद गणपतीला अतिशय प्रिय झालं. लाल रंगाचं धार्मिक महत्त्व. शास्त्र सांगतं लाल रंग ऊर्जा, शक्ती, शुभत्व, कार्यसिद्धी. गणपती म्हणजे कार्याचा प्रारंभ, म्हणून त्यांना ऊर्जेचं प्रतीक असलेलं लाल फुलं अर्पण केलं जातं. शास्त्रीय आयुर्वेदिक कारण. जास्वंद फुलामध्ये थंडावा देणारे गुण, सकारात्मक रंग वाढवणारी क्षमता, मन शांत करणारी शक्ती. गणपतीचा तेजस्वी स्वभाव अधिक जास्वंदाचा थंड गुण संतुलन निर्माण करतो. जास्वंदच का? दुसरं फूल चालत नाही का? चालतं, पण तुळस गणपतीला वाहत नाही, ती विष्णूला प्रिय आहे. जास्वंद, शमी, कमळ, दुर्वेसोबत लाल फूल गणपतीसाठी श्रेष्ठ मानले जातात. धार्मिक संदेश. जास्वंद आपल्याला शिकवतं बाहेरचं सौंदर्य नाही, आतली ऊर्जा महत्त्वाची आहे. म्हणून गणपतीला महागडे हार नकोत, मनापासून अर्पण केलेलं लाल फूल पुरेसं आहे. गणपतीला मोदक का आवडतो? मोदकाचा एकच प्रश्न, गणपतीला मोदकच का आवडतो? पौराणिक कथा. ज्ञानाचा मोदक. एकदा देवर्षी नारद देवांकडे आले. त्यांच्या हातात एक विलक्षण वस्तू होती, ज्ञानाचा मोदक. नारद म्हणाले, हा मोदक जो खाईल त्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त होईल. सगळे देव पुढे आले. कार्तिकेय आणि गणपती दोघेही तयार झाले. शिव पार्वती म्हणाले, जो संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल त्याला हा मोदक मिळेल. कार्तिकेय लगेच निघाले. मोरावर बसून सृष्टीची प्रदक्षिणा करू लागले. गणपती शांत बसले. ते उठले आणि आईभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या आणि म्हणाले, माझ्यासाठी संपूर्ण सृष्टी म्हणजे माझे आई वडील. शिव पार्वती भारावून गेले आणि तो ज्ञानाचा मोदक गणपतीला दिला. तेव्हापासून मोदक बरोबर ज्ञान अधिक बुद्धी अधिक विनयाचं प्रतीक बनला. धार्मिक अर्थ. मोदकाचं बाहेरचं आवरण कठीण, आत गोड भरलेला सार. जसं आयुष्य, बाहेर संघर्ष, आत आनंद आणि ज्ञान. गणपती तो शिकवतो. शास्त्रीय आयुर्वेदिक कारण. परंपरागत मोदक. तांदूळ, पीठ, खोबरं, गूळ हे सगळं मेंदूसाठी लाभदायक, पचनशक्ती वाढवणारे, ऊर्जा देणारे. म्हणूनच मोदक बुद्धीच्या देवतेला योग्य नैवेद्य आहे. मोदक किती वाहतात? शास्त्र सांगतं 21 मोदक. 21 दुर्वांसारखंच पवित्र अंक. मोदक आपल्याला सांगतो बुद्धी गोड असली तर आयुष्य आपोआप गोड असतं. म्हणूनच गणपतीला सोनं नको, गोड मनाचा मोदक पुरेसा आहे. गणपतीचं वाहन उंदीर का? लहान पण महान रहस्य. गणपती इतका विशाल, हत्तीमुख, महाकायदेय आणि त्याचं वाहन एक छोटासा उंदीर. हा विरोधाभास अनेकांना प्रश्न पडतो. देव एवढा मोठा, वाहन एवढं लहान का? पौराणिक कथा. मुष्कासुराची गोष्ट. खूप पूर्वी मुष्कासूर
नावाचा बलाढ्य असुर होता. त्याला अहंकार होता, प्रचंड अहंकार. तो ऋषींच्या आश्रमात उच्छाद मांडत असे. ऋषींनी शाप दिला, तो उंदीर झाला. पण उंदीर झाल्यावरही त्याचा अहंकार कमी झाला नाही. तो सगळीकडे नाश करत फिरू लागला. देवाने गणपतीला पाचारण केले. गणपती आले. त्यांनी पाश फेकला आणि त्या उंदराला आवर घातला. उंदीर थरथर कापू लागला आणि म्हणाला, मला क्षमा करा, मला आपला सेवक करा. गणपती हसले आणि म्हणाले, अहंकार संपवला तरच सेवा मिळेल. तेव्हापासून तो उंदीर गणपतीचा वाहन बनला. धार्मिक अर्थ: उंदीर म्हणजे इच्छा, वासना, लोभ, अहंकार. गणपती म्हणजे बुद्धी, विवेक, नियंत्रण. संदेश असा: ज्याने आपल्या इच्छा नियंत्रणात ठेवल्या तोच खरा बलवान. शास्त्रीय अर्थ: उंदीर कुठेही शिरतो, लहान मुखातूनही जातो, अडथळे कुरतडतो. गणपती अडथळ्यांचा नाश करणारा म्हणजे उंदीर. समस्या, गणपती उपाय. उंदीर आपल्याला शिकवतो, इच्छा लहान ठेवल्या नाहीत तर त्या आयुष्य कुरतडतात. म्हणूनच गणपती उंदरावर बसलेत, कारण इच्छा आपल्या नियंत्रणात असल्या पाहिजेत. गणपतीचं वाहन उंदीर का, या गोष्टीमागचं मोठं रहस्य आहे. विसर्जन का करतात? देवाला सोडणं नाही, शिकवण स्वीकारणं. गणपती घरी येतो, आनंद, उत्साह, भक्ती घेऊन येतो. पण काही दिवसांनी ढोल थांबतात, दिवे विझतात आणि एक प्रश्न उठतो, देवाला परत का पाठवतो? पौराणिक कथा. परतीचं वचन. पुराणात सांगितलं आहे, गणपती पृथ्वीवर येतात, भक्तांचे दुःख ऐकतात, संकट दूर करतात. पण त्यांनी पार्वतीला वचन दिलं होतं, आई, ठराविक काळानंतर मी परत येईन. म्हणूनच गणपतीला निरोप देताना म्हणतात, पुन्हा लवकर या. धार्मिक अर्थ: विसर्जन म्हणजे देव निघून जाणं नाही, श्रद्धा संपणं नाही, आसक्ती सोडणं. शास्त्र सांगतं, जिथे आसक्ती वाढते तिथे दुःख जन्माला येतं. म्हणून देवाशी प्रेम ठेवा, पण आसक्ती नाही. शास्त्रीय निसर्ग अर्थ: मातीची मूर्ती पंचभूतांत विलीन होते. पाणी, माती, वायू, अग्नी, प्रकाश. सृष्टीचा नियम: उत्पत्ती, स्थिती, विलय. विसर्जन म्हणजे निसर्गाचं स्मरण. आध्यात्मिक संदेश: गणपती शिकवतो, मी मूर्तीत नाही, मी तुझ्या कर्मात आहे. विसर्जनानंतर घरात शांतता टिकली, मनात श्रद्धा राहिली तर गणपती खरंच स्थिरावतो. विसर्जन आपल्याला शिकवतो, जोडायला शिका, पण सोडायलाही शिका. म्हणूनच गणपती जात नाही, तो आपल्यातच राहतो.